नमस्कार, मी सौ दीपा दिलीप सरोडकर. आता आपण आहे बीजेपीच्या प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेविका पदाच्या उमेदवार सुप्रियाताई नलावडे यांच्या इथे. नमस्कार ताई. नमस्कार. मी सुप्रिया समीर नलावडे, प्रभाग क्रमांक 7 ची भाजपची नगरसेविका उमेदवार आहे. काय प्रतिसाद मिळतो तुम्हाला नागरिकांमधून? गेल्या महिनाभर आम्ही प्रचार करत आहोत आणि नागरिकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्या महिला जो वर्ग आहे तो संपूर्ण माझ्या पाठीशी आहे. प्रचारात त्यांचा सहभाग असतो. वारंवार आम्ही फेरी काढलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे मला. या आधी देखील तुम्ही खूप छान काम केलेलं आहे नगरसेविका म्हणून. पुन्हा जर तुम्हाला नागरिकांनी पसंती दिली तर तुमचं काय नियोजन आहे पुढचं? माझ्यावर माझ्या वॉर्डमधल्या सर्वच नागरिकांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे. गेल्या वेळी मी जास्त मताधिक्य घेऊन निवडून आलेली होते आणि याही वेळी मला असं म्हणजे माझी खात्री आहे की मला जास्त मताधिक्य मिळेल. मी निवडून आल्यानंतर ऑलरेडी नागरिकांच्या ज्या गरजा असतात त्या खूप मूलभूत गरजा असतात, म्हणजे रस्ते, गटारे, त्याचबरोबर पाणी पुरवठा, कचऱ्याचं नियोजन करणं. तर वारंवार आम्ही त्याबद्दल पाठपुरावा घेत असतो. जिथे काही समस्या असतील त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. तर याही पुढे ज्या मूलभूत गरजा, रस्ते, गटार आहेत ते कंप्लीट करण्याचा माझा मानस आहे. त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट जी आहे तीही कंप्लीट करण्याचं माझं हे. महिलांसाठी विशेष असं काय तुमचं नियोजन? महिलांसाठी मी सांगितलं की जो महिला वर्ग आहे त्याच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे, तर त्याच्यावर काही व्हॅक्सिनेशन आपण नगरपंचायत मार्फत करत असू, तर ते मी प्रामुख्याने लक्ष देणार आहे. त्याचबरोबर सर्व महिला आता उद्योजिकाच्या वाटेवर आहेत, तर डिजिटल उद्योजिकता म्हणजे ऑनलाईन नोकऱ्या आपण जास्तीत जास्त कशा मिळवू शकतो त्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्याच्यासाठी मी वेगवेगळे प्रशिक्षण घेण्याचं माझं मानस आहे. गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या कणकवली शहरामध्ये बरीच विकास कामे झालेली आहे. त्यामध्ये रस्त्याचा जाळा आहे, त्यामध्ये वैकुंठ रथ आहे, त्याचबरोबर आपण केलेल्या सगळ्या सुविधा आहेत जनतेसाठी, जसं की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, गार्डन आहेत, आपल्या वॉटरफॉल आहे. तर आपल्या पाठीमागे आपल्या नितेश राणे साहेबांचा हात आहे, जे की आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये आपल्याकडे केंद्रामध्ये आपली सत्ता नव्हती, आपला स्वाभिमान पक्ष होता. पण आता आपलं तसं नाही. आपल्याकडे पालकमंत्री आपल्याच पक्षाचे आहेत, भाजप पक्षाचे आहेत. रवींद्रजी चव्हाण साहेबांचा आपल्यावर आशीर्वाद आहे आणि त्यामुळे आत्ताचा जो विकास आराखडा आहे तो ऑलरेडी आमच्याकडे प्लॅन आहे, त्याची ब्लूप्रिंट आमच्याकडे रेडी आहे आपल्याकडे आणि त्यामुळे नक्कीच जशी गेल्या 5 वर्षात आपण विकास कामे केलेली आहेत त्याच्या दुप्पट वेगाने आपण ह्या शहरामध्ये विकास कामे करणार आहोत. त्यामुळे माझं नागरिकांना आवाहन आहे की माननीय श्री समीरजी नलावडे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने विजयी करा. ज्याप्रमाणे त्यांनी मागील 7.5 वर्ष जनतेची सेवा केलेली आहे त्या पद्धतीने आणि त्याहीपेक्षा जास्त जोराने आपण त्यांचं जनतेचा आणि त्याचप्रमाणे कणकवली शहराचाही विकास करणार आहोत. त्यामुळे माझं नागरिकांना आवाहन आहे की भरघोस मताने भाजप पक्षाचे उमेदवार निवडून आणा. प्रभागातील नागरिकांना काय आवाहन कराल? प्रभागातील नागरिकांना सांगेन की गेली 5 वर्ष आम्ही सत्तेत होतो आणि आता 2.5 वर्ष म्हणजे एकूण 7.5 वर्षाची आम्ही कणकवलीच्या नागरिकांच्या ज्या समस्या सॉल्व्ह केलेल्या आहे, जी विकास कामं केलेली आहे, तर त्याच्याच जोरावर मी नागरिकांना आवाहन करेन की आमचे नगराध्यक्ष श्री समीरजी नलावडे आणि 17च्या 17 नगरसेवक यांना तुम्ही भरघोस मताने विजयी करा. धन्यवाद ताई.